नमस्कार मंडळी, मी आत्वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत गणपती बाप्पा यांचा 11 दिवस आहे आणि या 11व्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं। आणि आता मी आहे ही जी बॉर्डर आहे माणगावची बॉर्डर, ह्या बॉर्डरच्या ठिकाणी मी आहे आणि जातोय। आमच्या या बॉर्डरच्या पलीकडे असणारा माणगावची एक ती वाडी आहे, करक म्हटली जाते तिला, करकीत जातो असं म्हणतो। बालपणापासून एक ती करक म्हणून प्रसिद्ध आहे। आणि या करकीतील धुरी यांचा एक गणपती आहे, तो बघायला मी चाललेलो आहे। आणि त्या ठिकाणी नेमकं काय काय होतं आहे, काय नेमक्या ज्या गणपती विसर्जनाच्या ज्या काही संस्कृती असते त्या दाखवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे। पाऊस खूप आहे, हल्ली 4 ते 5 दिवस बऱ्यापैकी पाऊस धुवून काढतो आहे। आणि हा जो मी आहे तो डोंगरी भाग आहे, या डोंगरी भागातून मला चालत प्रवास करावा लागतो आहे। आणि ही जी बॉर्डर आहे आमच्या गावाची आणि माणगावची, त्या बॉर्डरवरून आता मी त्यांच्या वाडीमध्ये प्रवेश करणार आहे। दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत। निसर्ग सौंदर्य असं नटलेलं आपलं हे गाव आहे आणि या गावातील घरी कुटुंबियांकडे मी गणपती पाहायला जात आहे। चला माझ्यासोबत। आणि पावसामध्ये आता आपण पाहत आहात आमचा जो मित्र आहे त्यांच्याच घरी मी चाललो आहे। एक छंद म्हणून तो बकरी पालन वगैरे करत असतो। पाऊस खूप आहे, पाऊस पूर्ण धुसर आहे, त्याच्यामुळे खूप वाट लागलेली आहे, आपण पाहू शकतो आहे। आणि आज गणपतीचा 11वा दिवस आहे आणि हे जे गोपालन जे आहे चांगल्या प्रकारचे करत असताना आमचे मित्र उत्कृष्ट पकवाज वादक आहे, कारण त्यांचं बालपणी बघितलं खूप। आणि खरं पाहायला गेलं तर आता मी त्यांच्याचकडे चाललो आहे। ही जी वाट आहे डोंगरी भागातील वाट, आणि या डोंगरातून म्हणजे जी मधली वाट आहे, सुरुवातीला आमच्या जे आजोबा पणजोबा वगैरे होते ते पहिल्यांदा सांगायचे की असं चालत त्यांचा प्रवास असायचा आणि हीच ती वाट होती। माणगाव म्हणजे खूप जवळ, आता बाईक वगैरे झाली आहे, गाड्या वगैरे घेऊन सगळी लोक जातात, पण ही जी पायवाट होती ती खूप मजा होती। ती आज मजा मी लुटतोय या बाप्पांच्या कृपेमुळे। करकीतली बावडी असाई, करकीतली पाणी खूप भरलेलं असायचं आणि करकीत पहिल्यांदा गुंडे वगैरे होते, असे दगड वगैरे होते आणि त्या दगडावरून जावं लागत होतं। पण आता थोडीशी सुधारणा केलेली आहे, म्हणजे सुधारणा म्हणण्यापेक्षा हे तंत्रयुग आहे, तंत्रयुगानुसार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि ह्या पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत आमच्या वाटेने, म्हणजे गड किल्ले सर केल्यासारखं वाटायला लागलं आहे मला। आणि ते घर आहे त्यांचं थोड्या आतमध्ये, आणि समोरच नदी आहे, मला दाखवते बघा अशी। ह्याच्या पलीकडे ती समुद्राच्या तिकडे, सॉरी नदी आहे, समुद्र नाही आहे बघा। चला आपण घरी प्रवेश करूया। आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आता जे करकीतले धुरी म्हटले जातात या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत। गणपती बाप्पा दाखवतोय, चला। करकीचा राजा म्हणून संबोधला जाणारा धुरी कुटुंबियांच्या घरी विराजमान श्री गणपती बाप्पा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या घरी विराजमान करकीचा राजा या नावाने संबोधला जाणारा, आणि या ठिकाणी आज मी विसर्जनाच्या निमित्तानं आलो आहे। खरं पाहायला गेलं तर अगदी जवळचे शेजारी आहेत, ते पण काही कारणास्तव भजनं वगैरे काय होती त्याच्यामुळे मला यायला भेटलं नाही। शेवटच्या दिवशी का असेना पण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन या ठिकाणी तुमच्यासाठी मी करकीचा जो राजा संबोधला जातो त्या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि या ठिकाणी आजच्या दिवसात ज्या विसर्जनाच्या काही संस्कृती असतील त्या दाखवण्याचा प्रयत्न या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे। शेवटपर्यंत माझ्यासोबत असेच राहा। करक म्हटली जाते, करक अर्थातच हे पूर्ण दगडाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे बघा। यांच्या बाजूलाच पूर्ण दगड, आणि त्या दगडाच्या ठिकाणी एका बाजूलाच हे असणारं धुरी कुटुंबियांचं घर आहे, हे तुम्हाला दाखवतो आहे। त्यांच्या आजूबाजूचा परिसर, गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। आणि आजूबाजूला कशा प्रकारे त्यांचं
वास्तव्य आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा आजूबाजूला पूर्णरित्या हा निसर्ग सौंदर्य असणारा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय करक म्हटली जाते. ती करक म्हणण्याचं कारण कदाचित हे पूर्ण दगडरूपी हे वातावरण असेल, दगड असतील. आणि आपल्यासोबत त्यांच्या घरातील म्हणजे आजी आहे, ती आहे. बघूया काय सांगते ती. वर्षी या वाटेने गणपती आणतो. आम्हाला त्रास होतो. तर हे आमचे जे मुलगे आहे ते दरवर्षी त्यांना आमचं नाव पुष्कळ होतं आणि त्याच्यातच पाऊस पडतो. बरोबर. असा असल्या कारणाने त्यांना पण खूप त्रास होतो. दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी असंच आला नाही, त्यामुळे भरपूर त्रास होतो. कितीतरी वर्ष आता 60 वर्ष आमची त्याच्या आधीची पिढीपासून आमची. तरी आपण बरोबर. विचार करावा. मी बाजारात जाते रोज, दर मंगळवारी बाजारात जाते. मला पण तरच होतं. बरोबर. आणि आमचं रस्ता नाही, आमचं काही नाही. एक करून मी डोळ्याने आणायला आहे बाई. बरोबर. हां, एक करून हात पण माझं बरं नाही आहे. तरी पण मी एकटी बाजारात जाऊन बाजार घेऊन येते. गॅस दगडाचा पण जाम सगळ्या वातावरणाचा गॅस आणायला खूप सुचतं. आणि गॅस हातीला पण आम्हाला खूप त्रास होतं. आम्ही दोघं पुढे होतो. बरोबर. पण येताना गणपती उत्साह आणि आम्ही सगळे ऑटो जे लोक आमका पुढे गाडी नाही, घोडा रस्ते येत नाही. तर एवढ्या बाजूची गाडी ठेवावं लागते. तो कधी पायी चालायचा आहे, तिथे पडलो मी त्या गटरांमध्ये. अरे बापरे. झाला आपलं कसं काय येणार आम्ही. श्रुती शास्त्री
दरवर्षीप्रमाणे तुझी आपली 11 दिवस केली
झालेली आहे आरती झाल्यानंतर या ठिकाणी येण्याच्या वेळी 5 मिनिटाच्या अंतरावर खालीच ही नदी आहे आणि या नदीकडे विसर्जनासाठी गणपती नेले जातात आणि आपण पाहतो या ठिकाणी पायवाट आहे पूर्ण आणि सुद्धा खडतर असा प्रवास या ठिकाणी आहे कारण गणपती बाप्पा म्हणजे खूप जपून म्हटलंय ती जबाबदारी बसते त्या ह्याच्यातून या ठिकाणी गणपती बाप्पा या नदीपर्यंत आणण्याचा त्याने सण आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर खूपच दाटून येत आहे. आपण म्हणतोय की या ठिकाणी गणपती बाप्पा विसर्जन करत असताना आनंद वगैरे असतो पण खरा जो भक्त असतो त्याला गणपती बाप्पा सतत आपल्यासोबत असावे जसं वाटत श्रद्धा ती परंपरा चालत असं त्या परंपरेनुसार गणपती विसर्जन ते कोकणमध्ये दिलं जातं. खूप कटाचा मोठा तर त्यानंतर थोडासा विसावा कारण नदीची वाट आलेली टीचर आहे या ठिकाणी गप्पा घेऊन येत असताना आणि मध्ये थोडासा विसावा घेतलेला आहे या ठिकाणी आपण नदीच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. Satu sonda ini kita melihat Pak Gubernur saya sendiri bagi yang mendengar ini saya bisa ambil आम्ही या नदीकडे पोहोचलेलो आहोत. पाऊस खूप आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे ते गढूळ राहिलं आहे.
जेणेकरून गुंडे नदीपासून काढण्यासाठी सर्वांगी सुंदर उठी चंदुरा उठी चंदुराची मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते म्हणा दर्शन माते चंदनाची उभी चंदनाची रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम गणपती बाप्पा मंगल मूर्ती हडे राहिले हे शॉर्ट कित्याक होय बरे कित्याक हे बरे सांग सांग तरी केळली इली काय टाकू वरती मग गुडो मारूक नको ना एका म्हणतात कोकणी माणूस शोध लायता तो असो बरं माहरी काय तुझा मत काही जे शॉर्ट्स असतात ते कशासाठी होत नारळाला जी केळली येतात त्यांच्यावर गुंडे मारू नको हे असं खाली राहिलो काय आटोंबाम वर गेलो बरोबर मा मोरया 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 माळू म्हणतो इतकं वेळ पाऊस होतो आता केलं शॉर्ट्स वगैरे लावले होते दारू सामानमध्ये त्यामध्ये एक हा जो आपला हरी आहे त्याने एक शोध लावलेला आहे कारण ते शॉर्ट्स असतात ते इकडे खाली लावल्यानंतर वरती जातात याचा नेमका काय फायदा होऊ शकेल काय सांगशील तू कारण ती आमच्या नारळीवर जी माकडे येतात ती काय गुन्हे मारून का उतरत नाही त्यामुळे वर आवाज आल्यावर जरा ती घाबरतात
आणि नक्की ती केली. नक्की ती पळून पळून जाऊ दे. पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी जे पेटारे जे होते ते वाजले नाहीत वरती. प्रकारे आपण पाहिलं असेल आज करकरांचा जो राजा आहे अर्थात गणपती बाप्पा यांचं विसर्जन 11 दिवसाचं या ठिकाणी झालेलं आहे. खरंच खूप कंठ दाटून येतोय. तरी पण जी संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम या ठिकाणी आपल्या कोकणातील जो हिंदू धर्म आहे तो करत असतो. गणपती बाप्पांचं घराच्या ठिकाणी आगमन होत असतं आणि विसर्जन पण होत असतं. पण या ठिकाणी या करकरांचा राजा या कुटुंबातील हे प्रमुख जे आहेत ते काय सांगतायत बघूया. नमस्कार, मी शांताराम धुरी उर्फ बाळा. तर आज 11 दिवस आम्ही सर्वांनी करक्कर कुटुंबियांनी गणेशाचं जे पूजन केलं आहे आणि आज 11वा शेवटचा दिवस आहे आणि गणपतीचं आम्ही या पावसामध्ये पण विसर्जन केलं आहे आणि व्यवस्थितपणे झालेलं आहे. गणपती विसर्जन केलेलं आहे आणि आमची जी वाट आहे गणपती आणण्याची आणि गणपती नेण्याची खूपच बिकट आहे. तरी आम्हाला भरपूर दरवर्षी त्रास होतो. असा त्रास सहन करून आम्ही एवढी वर्षे काढली, पण आता कुठेतरी कमीत कमी कोणतरी त्याला हात घालावा आणि आपली वाट मोकळी करून द्यावी हीच विनंती आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.